नाशिकमध्ये प्रतिबंधित पान मसाला निर्मिती आणि साठ्यावर अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा खुलासा केला आहे। नाशिक शहरातील उपनगर परिसरात असणाऱ्या गोदामावर अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकत प्रतिबंधित पान मसाला, कच्चा माल आणि केमिकल्स यंत्रसामग्री असा एकूण सुमारे 7,29,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई अन्न आणि औषध प्रशासन नाशिक उपनगर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने केली। जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये HDPE पॅकिंगमधील प्रतिबंधित पान मसाला, मॅग्नेशियम कार्बोनेट, चुना, रंग, विविध केमिकल लिक्विड तसेच पान मसाला तयार करण्यासाठी वापरली जाणारी पॅकिंग, सीलिंग मशीन यांचा समावेश आहे। या प्रकरणी राम अवतार सिंग देवी, वय वर्ष 24, राहणार मूळ राजस्थान याच्यावर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 तसेच भारतीय न्यायसंहिता अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आरोपीला पुढील तपासासाठी उपनगर पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आलेलं असून या कारवाईमुळे शहरात बेकायदेशीर पान मसाल्याच्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे। MCN न्यूजसाठी सनी काळे, नाशिक रोड।